पोलिसांची मदत। गेल्या 10 वर्षात 5 जण दगावले, उघडी गटारे घेतायत मुंबईकरांचा बळी। उघडी गटारं जुनी झाडं मुंबईकरांसाठी जीवघेणी। मुंबईतील चर्चगेट परिसरात झाड कोसळलं, 3 वाहनांचं नुकसान, सुदैवानं जीवितहानी नाही। निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली, दगड रस्त्यावर आल्यानं मुंबई गोवा महामार्गाला फटका। उद्धव ठाकरेंची शुक्रवारी पत्रकार परिषद, कोणत्या मुद्द्यांवर बोलणार याकडे लक्ष। टीईटी पेपर फुटी प्रकरणी 3 आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। सोनू सिंह, मिथुन सिंह, कपिल दहियाला कोठडी। एमपीएससी परीक्षार्थींचा ऑनलाईन परीक्षा घेण्याला विरोध, अमरावतीत एमपीएससी परीक्षार्थींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला एकमतानं मंजुरी, शेतकरी महिलांसाठी सरकारकडून सवलतींचा वर्षाव, महिला शेतकऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद। ऑफर आली तर बघू, हे वक्तव्य पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण, शरद पवार गट एकत्रच राहील असा विश्वास। पावसाळी अधिवेशनानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता, हर्षवर्धन सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता। आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली, पोलादपुरातील बावळी टोक येथील दरड कोसळली। पालकमंत्री 15 ऑगस्टच्या आधी होईल, मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं झालंय, रायगड पालकमंत्री पदाबाबत गोगावलेंची माहिती। नवी मुंबईतील गर्भवती मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक, पालिका आयुक्तांच्या दालनात मनसेचं आंदोलन, रुग्णालयाच्या चुकीमुळे गर्भवती मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। कृष्णराज महाडिकांच्या नेतृत्वात युवा शक्ती जागर यात्रा, येवल्यात युवा शक्ती यात्रेचं जल्लोषात स्वागत। बीड अप्पर तहसील कार्यालय चौसाळा येथेच करण्याची मागणी, चौसाळा ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, कार्यालय नेकनूर येथे करण्याचा आहे प्रस्ताव। साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का लागून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्याचा नगरसेवकाचा आरोप, मुंब्र्यातील कादर पॅलेस परिसरातील घटना। गोंदिया जिल्ह्यात आणखी 36 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, कृषी विभागाची मोठी कारवाई, अनियमितता केल्यानं निलंबनाची कारवाई। गुजरातचे सगळे लोक महाराष्ट्राला दिवसा ढवळ्या लुटतात, आमदार बच्चू कडूंचं सभागृहात वक्तव्य। उत्तराखंडातील रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पाऊस, अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना लोकांना सतर्कतेचा इशारा। कर्नाटकातील दगडी खाणीत दरड कोसळून 8 मजुरांचा मृत्यू, अपघातावेळी खाणीत 18 मजूर उपस्थित, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन मंजूर, पोलिसांच्या अक्षम्य चुकीमुळे सोनमला जामीन, पोलिसांनी सोनमला अटकेचं कारण कळवलं नाही।